संभाजीनगरात शरद पवार बाबाजानी दुर्राणी भेटीला रामा हॉटेलमध्ये बाबाजानी दुर्राणी शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झालेत। बाबाजानी दुर्राणींनी काल जयंत पाटलांची भेट घेतली होती। बाबाजानी दुर्राणी शरद पवार गटाकडून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। आणि आता बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे। यापूर्वी शरद पवार गटाच्या मेळाव्यात बाबाजानी दुर्राणी यांचे चिरंजीव बघायला मिळाले होते आणि जयंत पाटील यांनी सुद्धा बाबाजानी दुर्राणी यांची भेट घेतली होती आणि आता शरद पवारांच्या भेटीसाठी बाबाजानी दुर्राणी दाखल झाले आहेत। त्यामुळे बाबाजानी दुर्राणी हे शरद पवार गटाच्या वाटेवर असल्याचं बोललं जात आहे। तर ही लाईव्ह दृश्य आहेत। शरद पवार आणि बाबाजानी दुर्राणी यांच्यात भेट होते आहे। तर दुसरीकडे काही मराठा आंदोलक कार्यकर्ते सुद्धा शरद पवारांच्या भेटीला आले होते। बाबाजानी दुर्राणी हे पाथरीतले आमदार आहेत आणि आता ते शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या मेळाव्यामध्ये सुद्धा बाबाजानी दुर्राणी यांच्या सुपुत्रांनी उपस्थिती लावलेली होती आणि शरद पवारांचा हात धरूनच आम्ही राजकारणात आलो, मोठे झालो, त्याच्यामुळे आम्ही शरद पवारांसोबतच आहोत। पण पाथरीतून तिकिटाची अपेक्षा देखील, उमेदवारीची अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केलेली होती आणि आता बाबाजानी दुर्राणी हे शरद पवारांच्या भेटीला पोहोचले आहेत। आपण सर्वजणांनी मिळून तोडगा काढायला हवा असं शरद पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं। जर सरकारने जर निर्णय घेतला तर आम्ही समर्थन द्यायला तयार आहोत असं ओबीसी मधून मुख्यमंत्र्यांनी खास करून मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट करावं असं त्यांचं म्हणणं आहे। आदरणीय पवार साहेबांचं म्हणणं आहे की मुख्य हे सुस्पष्टता कोणालाच नाहीये। तर मग साहेबांचं म्हणणं आहे की सगळ्यांना एकत्रित बसवा। मग ओबीसी नेते असतील, जरांगे पाटील असतील किंवा जे विरोधक असतील किंवा सत्ताधारी असेल, ह्या सगळ्यांना एकत्रित बसूनच चर्चा झाली पाहिजे आणि ती लाईव्ह चर्चा झाली पाहिजे आणि सगळ्या गोष्टींमध्ये सुस्पष्टता असली। दुर्राणी हे शरद पवारांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये आता शरद पवार आहेत आणि तिथेच बाबाजानी दुर्राणी दाखल झाले आहेत।